हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत असतो। तुम्ही जर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवले नसेल तर जॉईन करून ठेवा। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर आपण उत्तर लिहिण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या टाकत असतो। हे बघा, इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आलेलं आहे सेक्युलरिझम बद्दल, धर्मनिरपेक्षतावाद बद्दल हे आर्टिकल आहे। धर्मनिरपेक्षतावाद बद्दल हे आर्टिकल आहे। तर हे आपण अगोदर आता मराठीत समजून घेऊया चांगलं, आणि त्यानंतर प्रश्न बघूया। तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे। तर आता सध्या मुद्दा हा का उठला आहे, जी अंतर्गत आणीबाणी लागली होती भारतामध्ये 25 जून 1975 ला, तिला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत या 25 जूनला। आणि या आणीबाणी दरम्यानच काय केलं होतं, 42वी घटना दुरुस्ती केली होती। आणि या 42वी घटना दुरुस्तीनं धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द टाकले होते। कशामध्ये टाकले होते तर प्रास्ताविका प्रियांबल मध्ये हे दोन शब्द टाकले होते। तर आता भारतीय जनता पक्षाचे जे मोठमोठे नेते आहेत, जसं की RSS चे सचिव आहेत, RSS चे चीफ जे आहेत मोहन भागवत, तसेच आपले जे उपराष्ट्रपती आहेत जगदीश धनकर, त्यांनी सुद्धा हे जे दोन शब्द आहेत ते काढून टाकण्याचे सुचविलेले आहे। त्यामुळे हा इशू आपल्यासाठी महत्त्वाचा होऊन जातो। हा GS1 सामान्य ज्ञान 1 चा आपला पेपर आहे। यामध्ये समाज सोसायटी या टॉपिक मध्ये हे बघा, इथे धर्मनिरपेक्षता या मुद्द्यामध्ये आपला प्रश्न बसतो। तर तुम्हाला या सर्व गोष्टीच्या नोट्स घ्यायच्या आहेत। नोट्स तुम्हाला कुठे घ्यायच्या आहेत, आताच बघितलेलं आपण। तुम्हाला GS1 ला समाज सोसायटीसाठी एक वही करायची आहे। त्या वहीमध्ये तुम्हाला धर्मनिरपेक्षता या टॉपिक खाली या नोट्स घ्यायच्या आहेत। या व्हिडिओमध्ये आपण धर्मनिरपेक्षता विषयी जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात ते सर्व मुद्दे आपण कव्हर करणार आहोत। चला मग सुरू करूया। धर्मनिरपेक्षता याची व्याख्या काय हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे। धर्मनिरपेक्षता एक असे तत्व आहे जे धर्म व शासन, रिलीजन अँड स्टेट, धर्म व शासन यांना वेगळे आहे हे दाखवते। म्हणजेच काय तर धर्माचं असं वेगळं स्वातंत्र्य आहे आणि शासनाचं असं एक वेगळं स्वातंत्र्य आहे। आता पुढे आपण पाहणारच आहोत, धर्मनिरपेक्षता सुद्धा वेगवेगळी आहे। भारतीय धर्मनिरपेक्षता वेगळी आहे, पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता वेगळी आहे। आपलं जे आहे ते पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आहे, आपलं सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे, आणि वेस्टर्न सेक्युलरिझम जे आहे ते निगेटिव्ह आहे। तर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहेत ह्या सर्व गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत। त्या अगोदर आपण भारतीय इतिहास पाहूया। इतिहासामध्ये धर्मनिरपेक्षता कशी दिसून येते भारताच्या। सम्राट अशोक मौर्य राजा होता। तर सम्राट अशोकाचे स्तंभ होते ज्यावर शिलालेख होते। तर 12वा स्तंभ जो होता त्यावर सांगितलेलं होतं की सर्व धर्माविषयी सहिष्णुता म्हणजे रिलीजियस टॉलरन्स पाळायचा, म्हणजे कोणत्याही धर्माचा तिरस्कार वगैरे करायचा नाही। आता शिलालेख हे जे 12वे स्तंभ वगैरे जे स्तंभ होते सम्राट अशोकाने लिहिलेले, ते म्हणजे आजचे जे होर्डिंग असतात ना, ते समजून घ्या की होर्डिंग होते। आजचे जे होर्डिंग आहेत ते त्या काळचे समजा स्तंभ होते, असे पिल्लर असल्यासारखे होते। त्या पिल्लरवर काही गोष्टी लिहिलेल्या असायच्या आणि राजानं ते स्तंभ बसविल्यामुळं त्या गोष्टी पाळणं म्हणजे प्रजा पाळतच होती ती, कारण शेवटी राजा बोले प्रजा चाले असं असतं ना, त्याप्रमाणे। आता मध्ययुगीन इतिहासामध्ये अकबर राजा जे होते मुघलांचे, त्यांनी त्यांना ऍक्च्युली हे दीन-ए इलाही एक धर्म स्थापित करायचा होता, परंतु तो झाला नाही। त्याला खूप कारण आहेत, कारण तो ऍक्सेप्ट केला नाही खूप जणांनी। परंतु दीन-ए इलाही मध्ये सर्व धर्मामधून शिकवणीचा समावेश केलेला होता। त्यामुळं धर्मनिरपेक्ष असा दीन-ए इलाही जे राजा अकबर काढत होते त्याला आपल्याला धर्मनिरपेक्ष म्हणता येईल। तसेच इबादत खाना सुद्धा यांनी उभारलेला होता। इबादत खाना म्हणजे काय तर असा एक हॉल समजू शकता तुम्ही, ज्यामध्ये चर्चा चालते। चर्चा कोण करणार तर धर्माचे जे गुरु असतात, धर्मगुरु, ते एकमेकात चर्चा करणार। कशाबद्दल की धर्माच्या गोष्टींबद्दल चर्चा करणार। तर यामध्ये सुद्धा आपल्याला धर्मनिरपेक्षता दिसून येते, कारण इथं सर्व धर्माचे गुरु सोबत चर्चा करत आहेत, म्हणजे करत होते। मॉडर्न इतिहास, आधुनिक इतिहासामध्ये जर उदाहरण सांगायचं झालं तर नेहरू अहवाल 1928, त्यामध्ये सेपरेट इलेक्टोरेट जे होते, वेगळा मतदारसंघ जो होता तो
काढून टाकण्याचा, तो अबॉलिश करण्याचा उल्लेख केलेला होता. वेगळा मतदारसंघ म्हणजे काय? समजा आता एक मुस्लिम कॅन्डिडेट उभा आहे समजा, तर त्या मुस्लिम कॅन्डिडेटला काय करणार? फक्त मुस्लिम लोकच वोटिंग करणार, त्यांचा मतदारसंघ जो असेल त्यामध्ये फक्त मुस्लिम लोकच असणार, असा हा सेपरेट इलेक्टोरेट्सचा कॉन्सेप्ट होता बघा. मग हा धर्मनिरपेक्ष आहे का? नाही. म्हणजे हा मुस्लिम नेता जो उभा आहे त्याला काही हिंदू लोक सुद्धा लाईक करू शकतात, त्यांना सुद्धा याच्या पॉलिसीज आवडू शकतात, ते सुद्धा त्याला मत करू इच्छू शकतात. किंवा या मुस्लिम नेत्या कॅन्डिडेटच्या जागेवर इथे एखादा हिंदू कॅन्डिडेट सुद्धा इच्छुक असू शकतो किंवा पात्र असू शकतो, त्याला मुस्लिम लोक सुद्धा मतदान करू इच्छितात समजा, असं पण होऊ शकतं. तर त्यामुळं हा धर्मनिरपेक्ष कॉन्सेप्ट नव्हता वेगळा मतदारसंघाचा, तर नेहरूवालामध्ये तो काढून टाकण्याचा उल्लेख केलेला होता. आता आपल्याला आपल्या घटनेमध्ये काय तरतुदी आहेत? तुम्हाला आता बघा, तुम्ही आता राज्यसेवेसारख्या परीक्षेची तुम्ही तयारी करतात, आता मुद्दा चालू आहे की बाबा हे गोष्टी काढायच्या, संविधानामधून या 2 गोष्टी काढायच्या का कशा? तर तुम्हाला माहित पाहिजे की घटनेमध्ये त्याविषयी काय तरतुदी आहेत. म्हणजे तुम्ही सांगू शकता की बाबा घटनेमध्ये तर अगोदरपासूनच तरतुदी आहेत. 42वी घटनादुरुस्ती जी होती तिची काही गरजच नव्हती, कारण 42व्या घटनादुरुस्तीमध्ये म्हणजे या प्रियांबल प्रास्ताविकमध्ये जो 2 शब्द टाकले ना, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, याची काही गरजच नव्हती, कारण अगोदरच घटनेमध्ये तरतुदी आपल्याला सेक्युलरिझम विषयी, धर्मनिरपेक्षताविषयी होत्या. तर त्याच तरतुदी तुम्हाला माहित पाहिजे. अनुच्छेद 15 काय सांगते? धर्म, वंश, जात, लिंग व जन्माचे स्थळ याच्या आधारावर भेदभाव करायचा नाही. हे काय आहे मग? धर्मनिरपेक्षताच आहे ना. अनुच्छेद 16 तेच सांगते, फक्त काय सांगते? सार्वजनिक रोजगाराबाबत सांगते, ते पब्लिक एम्प्लॉयमेंट बाबत सांगते. धर्म, वंश, जात या आधारावर भेदभाव करायचा नाही, सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी द्यायची. हे सुद्धा एक धर्मनिरपेक्षताच आहे. अनुच्छेद 25 तर हे आहेच आहे. सत्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार, हे काय आहे? धर्मनिरपेक्षताच आहे. तुम्हाला कोणताही धर्म स्वीकारता येतो, कोणत्याही धर्मात तुम्हाला आचरण करता येते, कोणत्या धर्माचा प्रसार करता येतो. अनुच्छेद 26 काय सांगते? धार्मिक प्रकरणांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे प्रत्येक धर्माचे लोक जे असतात ते आपापल्या धर्माचं व्यवस्थापन करू शकतात, त्यांना स्वातंत्र्य आहे. शासन त्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. अनुच्छेद 27 काय सांगते? धर्माचा प्रसार करण्यासाठी कराची सक्ती नाही. म्हणजे कोणताही एक धर्म जर तुम्हाला त्याचा प्रसार करायचा आहे शासनाला, तर कराची सक्ती करू शकत नाही. परंतु एक छोटा मुद्दा लक्षात घ्या की फीस सरकार, शासन आकारू शकतं. समजा कोणत्या धर्माचं जर कोण धर्माचं ठिकाण आहे तिथं तुमच्याकडून फीस घेतली जाते, तर ते फीस घेतली जाते कारण ते धर्माचा प्रसार करण्यासाठी नसतं, ते धर्माचा समजा मंदिर असेल, मंदिरामध्ये तुम्हाला जर काही फीस घेतली असेल, ते मंदिराचं मेंटेनन्स वगैरे करण्यासाठी, मस्जिदमध्ये सुद्धा तुमच्याकडून काही जर काही घेतले असेल फीस वगैरे काही, तर ते मेंटेनन्स करण्यासाठी असतं, ते काही प्रसार करण्यासाठी नसते. त्यामुळे फीस अलाउड आहे, परंतु कर वगैरे अलाउड नाही. अनुच्छेद 28 काय सांगते? शासन स्वतःच्या खर्चाने चालवत असलेल्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये धार्मिक सूचना द्यायच्या नाही, कारण त्यामध्ये सर्व धर्माचे विद्यार्थी शिकत असतात. तर तुम्ही कोणत्या धर्माच्या धार्मिक सूचना तिथे देणार आहे ना, त्यामुळं हे अलाउड नाही. तर हे काय धर्मनिरपेक्षतेचं उदाहरण आहे. अनुच्छेद 44 ते कशाबद्दल आहे? समान नागरी कायदा. आता खूप जणांचा इथं गैरसमज असतो, समान नागरी कायदा म्हणजे काय? तर असा कायदा करायचा, एकच कायदा करायचा जे सर्व धर्माला लागू असेल, सर्व बाबतीमध्ये लागू असेल. परंतु असं नाही. समान नागरी कायदा फक्त ज्या काही गोष्टी लग्नाबद्दल आहेत, इनहेरिटन्स बद्दल आहेत, प्रॉपर्टी बद्दल आहेत, मालमत्तेबद्दल आहेत, इत्यादी गोष्टी या समान नागरी कायद्याद्वारे रेग्युलेट केल्या जातात. म्हणजे हा जर कायदा लागू झाला समजा सर्व भारतभर, तर काय होईल? समजा उदाहरणार्थ इस्लाम धर्मामध्ये आता खूप एकापेक्षा जास्त लग्न करता येतात, तर ते रद्द होईल, कारण एकच कायदा येईल. जर तुम्ही एकापेक्षा जास्त लग्न अलाउड केले तर सर्वांना ते अलाउड असणार, नाही तर मग कोणालाच नसणार. तर हे याच्या बाबतीत आहे, फक्त लग्नाच्या बाबतीत, मालमत्तेच्या बाबतीत, इनहेरिटन्स वगैरेच्या बाबतीमध्ये, या बाबतीत या समान नागरी कायदा आहे. काही जणांचा गैरसमज असतो की समान नागरी कायदा आणला की झालं मग सगळं एकच होणार, असं नाही. भरपूर गोष्टींमध्ये धार्मिक बाबींचा विचार केला जाणार जरी समान नागरी कायदा लागू झाला तरी. आता समान नागरी कायदा नुकताच कुठं लागू केलेला आहे? कोणत्या राज्यामध्ये? उत्तराखंडमध्ये लागू केला आहे. आणि गोवामध्ये तो अगोदरपासूनच होता,
उत्तराखंड हे पहिलं राज्य झालेलं आहे गोवानंतर ते लागू करणार. तर हे तुम्हाला एक छोटी माहिती माहीत पाहिजे होती. तर अनुच्छेद 51 हे कुठलं आहे? हे आहे आपल्या मूलभूत कर्तव्यामधलं, मूलभूत कर्तव्य. आणि अनुच्छेद 44 कशामधलं होतं? हे DPSP मार्गदर्शक तत्व, म्हणजे संविधानाच्या बघा फंडामेंटल राईट मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा आहे, धर्मनिरपेक्षता मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा आहे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा आहे. तर मूलभूत कर्तव्य काय सांगतं? 51 धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढवणे. आता हे झालं आपलं संविधानामध्ये घटनेमध्ये काय तरतुदी आहेत त्याबद्दल. आता बघू महत्वाचे खटले कोणकोणते आहेत. तर शिरूर मठ खटला 1954चा, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? फक्त त्याच धार्मिक प्रथा ज्या आवश्यक आहेत त्यांना संरक्षण दिले जाईल. जसं की इन्स्टंट ट्रिपल तलाक होता, तिहेरी तलाक होता जो इन्स्टंट वाला, तर तिहेरी तलाक सुप्रीम कोर्टाने रद्द केला. कशामुळे रद्द केला? कारण ही जी धार्मिक प्रथा आहे ही आवश्यक होती का? नाही, त्यामुळे रद्द केली आपण. तर शिरूर मठ खटल्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. केशवानंद भारती खटला 1973चा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? धर्मनिरपेक्षता हे संविधानाची मूलभूत संरचना आहे. बघा म्हणजे 1973 मध्ये सांगितलेलं आहे आणि 1975 मध्ये इमर्जन्सी लागू झाली होती. तसेच बघा SR बोम्मई विरुद्ध भारत सरकार 1994चा हा खटला होता. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? जरी धर्मनिरपेक्षता व समाजवाद 42व्या घटना दृष्टीने प्रास्ताविकेत टाकलं तरी सुद्धा ते घटनेमध्ये अगोदरपासूनच होतं, जे आपण पाहिलेलं आहे. तेच या बोम्मई केसमध्ये सांगितलेलं आहे. स्टॅनिस्लॉस विरुद्ध मध्य प्रदेश राज्य, तर या केसमध्ये काय 1977ची ही केस आहे, खटला आहे. यामध्ये सांगितलं की अनुच्छेद 25 मध्ये जे आपण बघितलं की धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही जबरदस्तीने धर्मांतर कराल. तर जबरदस्तीने धर्मांतर करण्यावर नेहमी बंदी आहे. आता बघूया भारतीय विरुद्ध पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता. तर भारतीय धर्मनिरपेक्षता वेगळी आहे आणि पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता वेगळी आहे. तर मी सांगितलं होतं की तुम्हाला भारतीय धर्मनिरपेक्षता जी आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि पाश्चिमात्य ती निगेटिव्ह आहे. तर ते असं का बघूया. तर ही जी आकृती आहे ना, ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये काढायची आहे. ही आकृती काढायचीच आहे कारण भारतीय सेक्युलरिझम हे आहे बघा. धर्म आणि शासन इथं दोन तुम्हाला सर्कल दिसत आहेत आणि इथं ते इंटरसेक्ट झालेले आहेत. इथं जे छेद झालेला आहे ना, याचा अर्थ काय? तर शासन काही बाबतीमध्ये धर्मामध्ये इंटरफेअर करू शकतं, जसं की इन्स्टंट ट्रिपल तलाक बाबत, तिहेरी तलाक बाबत आपण पाहिलेलं आहे. शासनाने ते रद्द केलं, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि शासनाने ते रद्द करून टाकलं. अशा खूप सारे धार्मिक प्रथा आहेत त्या शासनाने कायदा करून रद्द केलेल्या आहेत. म्हणजे शासन धर्मामध्ये इंटरफेअर करतं, ठीक आहे, जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा करतं, परंतु उगाच कधीही नाही करत, जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच करतं. तर हे झालं पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. दुसरे काय बघूया, भारताची धर्मनिरपेक्षता जी आहे तिचे वैशिष्ट्य काय बघूया. सर्व धर्म समभाव आहे आपला, सर्व धर्माचा समान आदर. आपल्या भारताचा कोणताही असा धर्म नाही, जसा की पाकिस्तानचा इस्लाम धर्म आहे, ऑफिशियल रिलिजन आहे त्यांच्या देशाचा, तसा आपला कोणताही धर्म नाही देशाचा. कोणत्याही एका धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप नाही. आपलं जे शासन आहे, आता हे बघितलं आपण, इस्लाम धर्मामध्ये असं केलं. हिंदू धर्माच्या सुद्धा खूप प्रथा आहेत जे शासनाने रद्द केलेले आहेत. म्हणजे कोणत्याही एका धर्माच्या बाबतीत आपलं शासन हस्तक्षेप करतं का? नाही. सर्व धर्माच्या बाबतीत या गोष्टी चालत असतात. सर्वांना कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला उद्या वाटलं बाबा की बुद्धिझम स्वीकारायचं, तुम्ही बुद्धिझम स्वीकारू शकता. कोणाला वाटलं उद्या बाबा इस्लाम स्वीकारायचा, इस्लाम धर्म स्वीकारू शकता. कोणाला वाटलं हिंदू धर्म स्वीकारायचा, हिंदू धर्म स्वीकारू शकता. तुम्हाला बंदी आहे का यावर? शासनानं किंवा आपल्या घटनेनं बंदी आणलेली आहे का? नाही. त्यामुळे हे आपलं धर्मनिरपेक्षताचं एक वैशिष्ट्य आहे. सकारात्मक धर्मनिरपेक्षता हे आपण पाहिलेलंच आहे. सकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर धर्म आणि शासन हे कठोरपणे वेगळे नसतात. धर्म आणि शासन हे एकमेकांमध्ये आवश्यक असेल तेव्हा इंटरव्हीन करू शकतात, हस्तक्षेप करू शकतात. तर पाहूया पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता. तर ही बघा, ही डायग्राम सुद्धा तुम्हाला काढायची आहे. जर प्रश्न असेल पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता याबद्दल असेल, किंवा तुम्ही हे पॉईंट इन्क्लूड करत असाल दोन्ही भारतीय तसेच पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता, तर तुम्ही या आकृत्या काढू शकता. हे बघा, इथे धर्माचं सर्कल वेगळं आहे आणि शासनाचं सर्कल एकदम वेगळं. म्हणजे धर्म आणि शासन हे दोघं एकमेकांमध्ये इंटरफेअर करत नाहीत. आवश्यक असेल तेव्हा सुद्धा करत नाहीत.
म्हणजे शासन व धर्म कठोरपणे वेगळे आहेत. शासनाचा धर्मात हस्तक्षेप बिलकुल नाही, धर्माचा शासन प्रकरणात हस्तक्षेप नाही, म्हणजे शासनाचा सुद्धा धर्मात नाही, धर्माचा सुद्धा शासन प्रकरणात हस्तक्षेप नाही. न्यायासाठी एक समान कायदा, म्हणजे समजा आता आपण बघितलं की काही बाबी आपल्या याच्यामध्ये इस्लाम कायद्यानुसार चालतात, त्यांच्या शरिया कायद्यानुसार, काही आपल्या हिंदू धर्माच्या कायद्यानुसार चालतात, जसं की हिंदू मॅरेज ऍक्ट वगैरे, काही पारशी कायद्याप्रमाणे चालतात गोष्टी. ह्या जास्त करून गोष्टी कशाबद्दल चालतात बघा, विवाह, इनहेरिटन्स, म्हणजे वारसा जो असतो, वारसा हक्क, त्याबाबतच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये या गोष्टी या धर्माच्या बाबतीत येतात बघा, एक समान कायद्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतामध्ये काय, तर आपल्यासारखं नाही असं की इस्लाम, हिंदू, पारशी यांच्यासाठी वेगवेगळे कायदे, जर विवाह वारसाच्या जर गोष्टी रेग्युलेट करायच्या तर इथं काय एकच कायदा असणार, मग कोणी असो काही असो. आणि इथं अजून एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, समजा आता US आहे, इथं ख्रिश्चॅनिटी आहे समजा, तर काय करणार ते लोक माहिती आहे का, जास्त करून या धर्माप्रमाणे गोष्टी चालणार त्यांच्या. तर याने काय होणार, जे दुसरे धर्म आहेत त्यांच्यावर अन्याय होणार. हे सुद्धा एक यांचं काय वैशिष्ट्य म्हणू शकता, परंतु हे निगेटिव्ह वैशिष्ट्य आहे. तर याबाबत तुम्हाला माहित पाहिजे. आता आव्हाने पाहूया. आव्हाने काय काय आहेत, तर भारताची धर्मनिरपेक्षता आहे, त्याच्या पुढील आव्हाने बघूया. जातीयवाद आहे, जसं की उदाहरण द्यायचं झालं तर हिंदू मुस्लिम दंगे, लव जिहादचे प्रकरणे वगैरे, या गोष्टी काय आहेत तर जातीयवाद आहेत आणि ज्या धर्मनिरपेक्षतेला आव्हान आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर गोधरा प्रकरण जे आहे गुजरातचं 2002चं, त्या गोधरा प्रकरणचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. तर लव जिहादची प्रकरणं चालूच असतात, त्याचं तुम्हाला प्रकरण पर्टिक्युलर द्यायची गरज नाही, फक्त लव जिहाद तुम्ही टाकलं तरी ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत लव जिहादमध्ये, म्हणजे एक खरं व्हायलंय आणि एक होईन झाले तरी सुद्धा गोष्टी पसरवल्या चालल्यात. म्हणजे काही बाबतीमध्ये खरंच असं आहे की या गोष्टी होत आहेत, काही बाबतीमध्ये होत नाहीत तरी सुद्धा त्या पसरवल्या जात आहेत. कशामुळं, कारण काही राजकीय लोकांचे त्यांचे इंटरेस्ट असतात, की त्यांना त्यांचे हेतू असतात, वाईट हेतू, ते त्यांना पूर्ण करायचे असतात त्यांच्या फायद्यासाठी. ते असो, तुम्हाला एवढं काही गरज नाही, फक्त एवढं तुम्ही लिहायचं आहे. जबरदस्तीने धर्मांतर होत आहे, तर हे कोण करते माहिती आहे का, हे जास्त करून ख्रिश्चन मिशनरी करतात. तर ख्रिश्चन मिशनरी तुम्ही वाचलंच असेल जेव्हा इतिहास वाचतात तेव्हा, या ख्रिश्चन मिशनरी अजून सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. ह्या काय करतात माहिती आहे का, जास्त करून दलित लोकांचं कन्व्हर्जन करतात, कारण त्यांना माहिती आहे की मराठी वगैरे किंवा दुसरे कोणती जातीचे लोक, माळी वगैरे, ते काही कन्वर्ट होत नाहीत. मग जास्त काय करतात, त्या दलितांना काय करतात, ते गरीब असतात बिचारे, काही लोक गरीबच, याच्यामधले जे श्रीमंत लोक असतात दलितांमध्ये सुद्धा त्यांना ते हात लावू शकत नाहीत, त्यांना काही बोलू शकत नाहीत. परंतु जे गरीब लोक असतात, ज्यांचे खायचे पाहिजे वायदे असतात, त्यांना ते पैसे देतात, गाडी देतात, परंतु त्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट व्हायला लावतात. तर हे झालं जबरदस्तीने धर्मांतर. तर या गोष्टी आपल्या संविधानाने अलाउड केलेल्या नाहीत. तर हे आव्हान आहे आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या पुढचं. शालेय अभ्यासक्रमात सुद्धा जास्त महत्व नाही धर्मनिरपेक्षतेला. आपल्याला धर्मनिरपेक्षताविषयी काही आठवतंय का, शाळेमध्ये आपण शिकलेलो जास्त काही गोष्टी नाहीतच धर्मनिरपेक्षतेविषयी. त्यामुळं हे सुद्धा एक काय आव्हान आहे. अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व जे आहे ते राजकीय आणि आर्थिक बाबीमध्ये कमी आहे. हे काय होते बघा, समजा आता हिंदू लोकांचं प्रतिनिधित्व जास्त असेल तर काय होणार, पारसी लोक असतील समजा, तर पारसी लोकांवर काय होणार, हे लोक अन्याय करू शकतात, धोरणं अशी बनवू शकतात की यांनाच फायदा होईल, है ना. म्हणून धर्मनिरपेक्षतेचा आव्हानच आहे ना, कारण यामध्ये पॉलिसी धोरणं कोणती येऊ शकतात, धर्माविषयी येऊ शकतात, कोणती येऊ शकतात. धार्मिक असहिष्णुता, रिलिजियस इंटॉलरन्स, धार्मिक असहिष्णुता वाढत आहे. याच्यामध्ये काय असहिष्णुतेचा वैशिष्ट्य काय, तर दुसऱ्या धर्माविषयी तिरस्कार असतो यामध्ये. तर दुसऱ्या धर्माविषयी तिरस्कार वाढत आहे ना, आपल्या धर्माविषयी गर्व वाढत आहे. तर ही गोष्ट सुद्धा धर्मनिरपेक्षतेला आव्हान आहे. आर्थिक असमानता मध्ये सुद्धा असंच, हे अल्पसंख्याकाचं उदाहरण बघितलं. श्रीमंत लोक जे आहेत ते गरिबांना दाबण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला याचं उदाहरण देतो एक. समजा तर मुंबईमध्ये काही एरिया ज्यामध्ये पारशी लोक राहतात, हे पारशी लोक खूप भयंकर श्रीमंत. तर हे काय करतात माहिती का, तुम्ही कोणत्या जातीचे असो दुसऱ्या, ते तुम्हाला तिथं राहायला रेंटवर रूम सुद्धा भेटत नाही. मग आता हे काय, हे धर्मनिरपेक्षतेला एक आव्हान असल्यासारखंच आहे ना. जरी हे छोट्या लेवलला असलं तरी एक आव्हानच असल्यासारखं आहे. म्हणजे आर्थिक असमानता, जर हे पारशी लोक जेवढे समजा श्रीमंत आहेत, तेवढा एखादा माणूस असा श्रीमंत असला असता तर त्यांनी सुद्धा काय केलं असतं, इथे कधी बिल्डिंगच विकत घेतली असती. म्हणजे आर्थिक असमानता सुद्धा धर्मनिरपेक्षतेला एक आव्हान आहे. आता प्रश्न पाहूया. तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या
मुद्द्यामध्ये तो त्या अगोदरच आपण पाहिलेला आहे. इथं कीवर्ड पाहूया. स्पष्ट करा कीवर्ड आहे आणि चर्चा करा एक कीवर्ड आहे. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. धर्मनिरपेक्षताची व्याख्या द्यायची आहे. धर्मनिरपेक्षता सोबत आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत त्या गोष्टी द्यायच्या आहेत. व स्पेसिफिकली विचारलेलं आहे की भारतातील धर्मनिरपेक्षताविषयी असलेल्या आव्हानांची चर्चा करा. तर तुम्हाला आव्हानांची चर्चा करायची आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही उपाय सुद्धा देऊ शकता. तर उपाय मी तुम्हाला सांगितलेले नाहीयेत, परंतु तुम्ही उपाय स्वतः सर्च करून लिहू शकता किंवा नाही लिहिले तरी चालतील. काय नाही बघा, उपाय करायचा आणि असं सर्कल करायचं. असे 1 2 3 4 आणि 5 उपाय लिहून टाकायचे. म्हणजे काय केलं पाहिजे. तर समस्या तर तुम्हाला माहितच आहेत, आव्हाने तुम्हाला माहित आहेत, तर उपाय तुम्ही देऊ शकता. तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला टेलिग्रामवर देणार आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल हे प्रश्नाचे उत्तर लिहिताना तर तुम्ही टेलिग्रामवर उत्तर दिलेलं रेफर करू शकता. जर तुम्हाला अडचण येत असेल काही तर कमेंट करून युट्यूबवर या व्हिडिओच्या खाली विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.